नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. बाहीतून उरलेला एकदम छोटासा काठ आपण गोल गळ्यावरती जर लावला तर गोल गळ्याचं जे लुक आहे ते बदलणार आहे. अगदी छान आणि मस्त. मधल्या सेंटरला एक लाईन करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि जो काठ आहे बघा थोडासा मोठा आहे, तर आपण थोडासा तो दुमडून घेऊया. आणि त्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला इथे दुमडायचं आहे. अतिशय सुंदर आणि सोपा हा ब्लाऊज आहे आपला डिझाईनचा. काहींना गोलच गळा आवडत असतो, पण थोडंसं काही तर जर त्याला वेगळं काही केलं तर तो गोल गळा अतिशय सुंदर दिसतो. तर बघा दोन्हीही बाजूला दुमडून घेतलं. आता काय करायचं आहे, मधी सेंटर केलेलं आहे, तर इथे पण आपल्याला थोडंसं दुमडायचं आहे. आणि मधोमध आपण या ठिकाणी सेंटरवरती जो काटा आहे ना तो लावायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा आता व्यवस्थित ठेवलाय सेंटरवरती आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची. आता इथे मध्यभागी तुम्ही छोटेसे बटन पण लावू शकता, डायमंड पण लावू शकता, किंवा असा प्लेनही तुम्ही ठेवू शकता. खूप सुंदर दिसतो. आता बघा काय केले, कपड्याला लावून घेतलाय काठ आणि मग आता त्यावरती आपण अस्तर ठेवणार आहोत. अस्तर ठेवलं की गोल गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे. शिलाई करत असताना कधी कधी गळा आपला तिरका होऊन जातो, व्यवस्थित गोल दिसत नाही. तर जेव्हा तुम्ही शिलाई करत असाल ना तेव्हा हळूवार सावकाश ही शिलाई तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला वाटलं कुठे गळा कमी जास्त होतोय तर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी शिलाई करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर. त्यानंतर अस्तर समोर घेऊन दाबटीप द्यायचे, पण त्यापूर्वी एकदम थोडासा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटला तर कट करा, नाही केला तरी चालेल, पण या ठिकाणी फिनिशिंग छान येते आणि व्यवस्थित या ठिकाणी आपला हा जो कपडा आहे तो होतो. बघा जी कट मारलेला कपडा पण अस्तरमधून व्यवस्थित दिसतो. आता बघा या ठिकाणी आपलं काय करायचं आहे, समोर अस्तर घ्यायचं आहे, त्यावरती दाबटीप द्यायची. दाबटीप देत असताना एकसारखीच तुमची दाबटीप या ठिकाणी आली पाहिजे. म्हणजे एकच जे अंतर आहे ना ते शेवटपर्यंत एकच अंतर आलं पाहिजे. अशा पद्धतीने ही दाबटीप दिली की लगेच आतल्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, अस्तर घ्यायचं आहे, पूर्णपणे गळा प्लेन करायचं. बघू शकता किती सुंदर या ठिकाणी फिनिशिंग आलेली आहे. तर इथे गोट पायपिंग लावायची गरज नाही, अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो. आता वरच्या बाजूला एकसारखीच आपली ही शिलाई आपण करायची आहे. खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको, व्यवस्थित गोलमध्ये ही शिलाई आपण करणार आहोत. त्यानंतर कडेलाही लगेच शिलाई करून घ्यायची. कधीही शिलाई करत असताना कपडा प्लेन करत चला, नाहीतर मग काय होतं छोटे छोटे चून येतात, घडी पडते, गळा व्यवस्थित दिसत नाही. अशा पद्धतीने सगळ्या बाजूला आपल्याला शिलाई केली की आपल्याला साईडचा कपडा आहे ना कट करून टाकायचा आहे, म्हणजे त्यामुळे काय होतं नंतर अडचण येत नाही. बघा आता या ठिकाणी आपण व्यवस्थित या ठिकाणी हा जो साईडचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे. तुम्ही आतली बाजू पण चेक करू शकता. आता मला अस्तर आणि कपडा प्लेन आहे, म्हणजे कपडा प्लेन आहे त्यामुळे बरोबर दिसते म्हणून मी सुईच्या बाजूने केलं. पण जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही उलट्याही बाजूने शिलाई करून हा कपडा अशा पद्धतीने कट करू शकता. आता या ठिकाणी व्यवस्थित एकसारखा कपडा कट झाला की आपल्याला कमरेचे टक्स देऊन घ्यायचे. लगेच कमरेचे टक्स साधारणतः गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवायचं आहे आणि 3-3 इंचाचे टक्स आपण दोन्ही बाजूला या ठिकाणी देणार आहोत. तर बघू शकता टक्स झाले. कमरपट्टी लावून घेऊया. आता बघा हात शिलाई करायची पण गरज नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने कमरपट्टी केली फिनिशिंग पण छान येते. इथे 1 इंचाचा मी कपडा घेतला आणि वरची बाजू जी आहे ना बघा आता शिलाई करून घ्यायची. त्यानंतर तिरकी कातर, समोर कपडा घ्यायचा आहे त्यावरती दाबटीप, त्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं दुमडायचं आहे. कधी कधी वरची बाजू आहे ना बंदवाली पण येते बघा. उंचीच्या पुढचा जो कपडा आहे ना उरलेला तोही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता आपण हा कट करून घेतला होता म्हणून दुमडण्यास आपल्याला इथे लागलं नाही, तर मग दुमडण्याची पण गरज येत नाही. आता आतमध्ये घेऊन दाबटीप झाली की आतमध्ये घेऊन कडेच्या बाजूला एक शिलाई द्यायची. त्यानंतर अर्ध्या इंचाच्या अंतरावरती परत आपल्याला त्याच्याच समोर एक शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता मस्त छान असा हा जो मागचा भाग आहे तो तयार झाला. गळाही बघू शकता किती सुंदर दिसतोय.
मधोमध बटन लावा किंवा असा प्लेन ठेवला तरी चालेल. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला.